वर्धेतील स्टेशन फैल परिसरामध्ये एका युवकानं प्रेयसीला विहिरीत ढकलल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तरुणीच्या मैत्रिणीच्या चाणाक्षपणामुळे तिचं प्राण वाचवण्यात यश आलंय। आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीची आणि आरोपी जुबेर पठाणची ओळख 6 महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती। या ओळखीचं पुढे रूपांतर प्रेमसंबंधात झाले। गेल्या काही दिवसांपासून जुबेर तिच्यावर अधिक दबाव टाकू लागला होता। याचाच भाग म्हणून काही दिवसापूर्वी तो तिच्या गावात गेला व तिला भेटण्यासाठी आग्रह केला। यावेळी जुबेरने जबरदस्तीने तिला आपल्या दुचाकीवर बसवलं। सोबत तरुणीची मैत्रिणीही होती। तिघेही स्टेशन फैल परिसरात पोहोचले। येथे असलेल्या एका निर्जन भागात जुबेर आणि तरुणीमध्ये शाब्दिक वादावादी झाली। त्या दरम्यान संतापलेल्या जुबेरने तरुणीला जवळच्या विहिरीत ढकलून दिले। जुबेरने हे कृत्य केले तेव्हा तरुणीची मैत्रीण थोड्या अंतरावर होती। तिने हे सर्व पाहिले व तात्काळ आरडाओरड केला। तिच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले व घटनास्थळी धावून आले। नागरिकांनी तरुणीला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तिला तातडीने सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिची प्रकृती आता स्थिर आहे, मात्र ती मानसिक धक्क्यात आहे। पोलिसांनी तिचे बयान नोंदवले असून तिच्यावर घडलेल्या प्रकाराचा तपास सुरू आहे। सावंगी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कापडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जुबेर पठाण याला अटक करण्यात आली। त्याच्यावर अपहरण, विनयभंग, अत्याचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले। पुढील तपास चौकशीसाठी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे। ही घटना समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। सोशल मीडियावर ओळख होणं आता सामान्य बाब बनली असली तरी त्या ओळखीचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता वाढली आहे। विशेषतः महिलांनी अशा संबंधामध्ये सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। सोशल मीडियावरील ओळखीवर विश्वास ठेवण्यापूर्वी योग्य पार्श्वभूमी तपासा। कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीला थेट नकार द्या आणि वेळेवर मदत मागा। घरच्यांना आणि जवळच्या व्यक्तींना नेहमी आपल्या हालचालीबद्दल माहिती द्या। आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलीस किंवा हेल्पलाईनशी संपर्क साधा। महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही मोठा वाटा आहे। अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करणे, पोलिसांना त्वरित कळवणे आणि संबंधितांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे। वर्ध्यातील ही घटना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर प्रश्न उभा करते। तरुणीच्या सतर्क मैत्रिणीमुळे आणि नागरिकांच्या वेळेत केलेल्या मदतीमुळे तिचे प्राण वाचले। मात्र अशा घटनांचा प्रतिबंध होण्यासाठी महिलांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। कोणत्याही प्रकारच्या धोकादायक परिस्थितीमध्ये तातडीने 112 किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधा। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता भाऊराव कोटकर सोबत लखन दाभणे, वर्धा। एमएलसी प्राप्त झाली होती। त्या ठिकाणी एमएलसीला आमचे अधिकारी जाऊन तिथं विचारपूस केली असता तिला घेऊन दुचाकीवर बसून किडनॅपिंग करून तिला सोबत घेऊन गेले। त्यानंतर तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले अगोदरल्या रात्री आणि तिला त्याच ठिकाणी स्टेशन फैल एरियातील ठिकाणी तिला विहिरीत ढकलण्यात आलं। घटनास्थळावर आजूबाजूच्या काही लोकांनी तिला वाचवलं आणि दवाखान्यात दाखल केलं। उपचारादरम्यान तिची प्रकृती ठीक आहे। त्यानुसार पोलिसांची चर्चा करून पोलीस सावंगी या ठिकाणी 3/2025 अपहरण, गुन्ह्याचा प्रयत्न आणि दुष्कर्म केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला सावंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास आम्ही स्वतः ठाणेदार या ठिकाणी करत आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।